हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपल्याकडे गॅसची शेगडीच असते, पण ही गॅसची शेगडी रोजच्या वापरामुळे आणि सततच्या वापरामुळे चिवट चिकट होते आणि यावर जर दूध उतू गेले, चहा उतू गेला तर यावर डाग पडतात आणि हे डाग खूप कठीण होतात आणि ते काढणे पण खूप कठीण काम असते आणि घासून वगैरे ते काढावं लागतात। पण आज आपण ना वॉशिंग पावडरचा उपयोग करणार, ना लिक्विडचा, ना साबणचा न करता हे डाग अगदी सहज, सोप्या आणि अगदी कमी मेहनतीमध्ये कसे काढणार ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे लिंबू सत्व। अर्धा चमचा लिंबू सत्व आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची आपल्याला कुठून पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तसेच या लिंबू सत्वासोबत आपल्याला आणखी काय लागणार आहे आणि ते आपण कसं वापरायचं, किती वेळ लावून ठेवायचं, हे सर्व तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता लिंबू सत्वाची पावडर आपली तयार झालेली आहे। ही पावडर आपण परत या वाटीमध्ये काढून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। आता आपण वाटून घेतलेली लिंबू सत्वाची पावडर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। ही पावडर आपल्याला हातावर थोडी थोडी घेऊन या काळ्या भागावर टाकायची आहे। चिवट चिकट झालेल्या गॅसच्या शेगडीवर आपल्याला ही पावडर टाकून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने आपल्याला ही लिंबू सत्वाची पावडर टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता जर गॅसची शेगडी जास्त चिवट चिकट झालेली असेल तर तुम्हाला क्वांटिटी थोडी जास्त लागू शकेल। पण माझी गॅसची शेगडी जास्त खराब झालेली नाही, त्यामुळे मला अगदी थोडीच पावडर इथे लागलेली आहे। त्यानंतर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे। सोडासुद्धा आपल्याला यामध्ये मी खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे। तुमचे गॅसवर जर डाग जास्त पडलेली असेल, गॅस जास्त चिकट झालेला असेल तर तुम्हाला क्वांटिटी थोडी जास्त घ्यावी लागेल। आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सोडासुद्धा आपल्याला या गॅसवर जिथे जिथे डाग पडलेले आहे तिथे सर्व बाजूने जसे लिंबू सत्व टाकून दिले तसंच सोडा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सोडा पण टाकून घेतलेला आहे। सोडा आणि लिंबू सत्व दोन्ही टाकून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। यानंतर आपल्याला अगदी थोडे पाणी घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कारण गॅसची शेगडी खूप जास्त पाण्याने धुवायची नसते, यामुळे काय होते गॅसचे बटन्स आणि या शेगडीचे बर्नर जे आहे खूप पाण्याचा जास्त वापर केला तर ते लवकर खराब होतात। तसेच हे बर्नर कसे स्वच्छ करायचे याचा सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तेथे जाऊन बघू शकता। त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ज्या भागावर डाग पडलेले आहेत त्या भागावर आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे। रिझल्ट तुमच्या समोरच आहे, तुम्ही बघू शकता। लिंबू सत्व आणि सोडा आपण जिथे जिथे टाकलेला आहे तिथे त्याचे परिणाम या डागांवर होताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तसेच त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल। अगदी आपण कोणतीही साबण लिक्विड न वापरता हे डाग काढणार आहोत आणि तेही अगदी कमी मेहनतीमध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते पाहायलाच मिळणार आहे। तुम्ही बघू शकता हे लिंबू सत्व आणि सोडा याचा परिणाम या डागांवर कसा होत आहे। चमच्याने सुद्धा जरी काढण्याचा प्रयत्न केला तरी हे डाग निघून जात आहे आणि हे लावून पाणी टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनिट असेच लावून ठेवायचे आहे। 5 मिनिट झाल्यानंतर या ठिकाणी मी एक ताराची घासणी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता घासणी अगदी कोरडी आहे। घासणीला ना साबण, ना लिक्विड, ना पाणी असं काहीही मी घेतलेलं नाही, अगदी कोरडी घासणी आहे। आता या घासणीने तुम्ही बघू शकता अगदी सहजच हे डाग निघून जातात। याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पाहायलाच मिळणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला आवडत असेल तर कमेंट्समध्ये लाईकचा थंब नक्की करा। तसेच व्हिडिओ कसा वाटला, उपयोगी आहे की नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा काळा पडलेला, चिकट पडलेला भाग फक्त हलक्या हाताने घासून घ्यायचा। याला फार काही मेहनत लागत नाही, हलक्या हाताने जरी घासला तरी हे डाग सहज निघून जातात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी हलक्या हाताने घासले तरी शेगडीचा हा भाग किती काळाकुट्ट झालेला होता आणि आता कसा आहे। यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचे आहे आणि कापडाने फक्त आपण जो भाग घासून घेतला शेगडीचा तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पुसून घेतल्यानंतर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, कशी आपली शेगडी काळीकुट्ट झालेली होती आणि आता घासून घेतल्यानंतर, स्वच्छ करून घेतल्यानंतर किती साफ झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे रेसिपीचे आणि क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या। तसेच चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट्स करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।